निर्गुण खून प्रकरणातील आरोपी दीपक पोकळेला साथीदारांसह अटक. सविस्तर वृत्त असं. राहता येथील अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून निर्गुण खून झाल्याचं उघड झालंय. दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक पोकळेला त्याच्या साथीदारांसह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फिर्यादी श्रद्धा गिदे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन गिदेचे अपहरण झाल्याचे राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 454 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानुसार आरोपी प्रवीण वाघमारे आणि दीपक पोकळे याच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गौतम कैलास निकाळे यास देखील आरोपी प्रवीण वाघमारे व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली होती. अशा प्रकारे एकाच दिवशी आरोपींनी 2 गुन्हे केले होते. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथकासह गुन्हेगारांचा शोध घेतला. दिनांक 6 जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार मेंढवन तालुका संगमनेर येथील दगडाच्या खाणीत लपून बसलेल्या आरोपी दीपक पोकळे आणि गणेश दरेकरला अटक करण्यात आली. त्यांनी आरोपी प्रवीण वाघमारे आणि कृष्णा वाघमारेच्या मदतीने सचिन गिदेचा खून करून टायर डिझेलच्या साहाय्याने जाळून विल्हेवाट लावल्याचं कबूल केलंय. आरोपींच्या ताब्यातून स्कॉर्पिओ मोबाईलसह 15,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दीपक पोकळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दीपक मेढे, विजय पवार, फुरकान शेख, दीपक घाटगर, राहुल द्वारके, भीमराज खरसे, भगवान धुळे, प्रमोद जाधव, सोनल भागवत आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.